नमस्कार, तुम्ही पाहताय लोकाशा टीव्ही। मी आप्पासाहेब मोहरकर। आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय असणार आहे एका आठवड्यामध्ये अजित पवार यांचा दुसऱ्यांदा होणाऱ्या बीड जिल्हा दौऱ्याचा। राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार हे 6 आणि 7 ऑगस्टला बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते आणि आता अजित पवार पुन्हा एकदा 14 आणि 15 ऑगस्टला बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। 14 ऑगस्ट रोजी अजित पवार हे बीडमध्ये मुक्कामी येतील आणि 15 ऑगस्टला त्यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडणार आहे। त्यामुळे अजित पवार एका आठवड्यामध्ये दुसऱ्यांदा बीडच्या दौऱ्यावर येत आहेत, कारण ते बीडचे पालकमंत्री आहेत। त्यामुळे ध्वजारोहणाचा जो मुख्य कार्यक्रम आहे तो त्यांच्या हस्ते पार पडणार आहे। 6 आणि 7 ऑगस्टला जेव्हा अजित पवार हे बीडच्या दौऱ्यावर आले, यावेळी त्यांनी 6 तारखेला अगदी उशिरापर्यंत बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जाऊन प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठका घेतल्या, व्यापाऱ्यांसोबत बैठक झाली, इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसोबत त्यांची बैठक झाली आणि त्यानंतर 7 तारखेला अजित पवार अगदी सकाळी 6 वाजल्यापासूनच फील्डवर पाहायला मिळाले। त्यांनी बीड शहरात जी काही विकास कामं सुरू आहेत त्यांच्या माध्यमातून त्या कामाची पाहणी केली। यामध्ये नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत असेल, नवीन महसूल भवनाचं उद्घाटन असेल, तसेच बीड शहरामध्ये जे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल आहे, या क्रीडा संकुलासाठी अजित पवारांनी 25 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे। याबाबत देखील त्यांनी त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली आणि त्या निधीतून या क्रीडा संकुलाचा विस्तार कसा करता येईल याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या। 6 आणि 7 तारखेला अजित पवार बीडमध्ये होते, त्यानंतर पुन्हा एकदा 14 आणि 15 तारखेला ते बीडमध्ये येत आहेत। 14 तारखेला ते उशिरा बीडमध्ये पोहोचतील, त्यानंतर 15 तारखेला त्यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहणाचा कार्यक्रम सकाळी 8 वाजता होईल। मात्र या 2 दिवसामध्ये अजित पवार पुन्हा एकदा या शासकीय कामांची पाहणी करतील का किंवा अधिकाऱ्यांना पुन्हा काही सूचना करतील का, याकडे देखील सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। कारण एका आठवड्यात राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार हे दुसऱ्यांदा बीडमध्ये येत आहेत। त्यामुळे अधिकारी देखील अलर्ट मोडवर आले आहेत। कारण 6 आणि 7 तारखेला झालेल्या दौऱ्यामध्ये अजित पवारांनी अधिकाऱ्यांना ज्या सूचना केल्या होत्या त्या सूचनांचं पालन अधिकाऱ्यांनी केलं आहे का, ज्या कामामध्ये अनियमितता आढळून आली त्याबद्दल देखील अजित पवारांनी काही सूचना केल्या होत्या, ती कामं आता सरळ होऊ लागली आहेत का, ज्या ठिकाणी कचरा टाकू नका असं अजित पवारांनी सांगितलं होतं, ज्या ठिकाणची कामं चुकीच्या पद्धतीनं सुरू आहेत त्या ठिकाणी दुरुस्ती करण्याचे आदेश अजित पवारांनी दिले होते, त्या सगळ्या कामामध्ये आता दुरुस्ती झाली आहे का, अधिकाऱ्यांनी अजित पवारांच्या आदेशाचं किती पालन केलं आहे हे आता 14 आणि 15 तारखेच्या दौऱ्यामध्ये अजित पवारांना पाहायला मिळेल। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर पुढे नक्की शेअर करा आणि आमच्या लोकाशा टीव्हीला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।